तर मित्रांनो चौठारा मानकुळी संघाचे आपण बघतो आधारस्तंभ ज्यांच्या माध्यमातून जेशी चॅम्पियन ट्रॉफीचं देखील आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. सुरुवातीला ज्यावेळी जेशी स्पर्धा संपन्न व्हायच्या त्यावेळी पहिला चषक आपल्याला मानकुळी मैदानात चौठारा मानकुळी चषकाच्या माध्यमातूनच पाहायला मिळाला होता. त्या स्पर्धेचे आयोजक आपण बघतो जेशी चॅम्पियन ट्रॉफीचे देखील आयोजक राहिलेले आहेत अजित भोईर आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि त्यांचा यथोचित सन्मान इथे आपण करणार आहोत. ज्यांच्या माध्यमातून जेशी चॅम्पियन ट्रॉफीचं आयोजन देखील आपण पाहिलं होतं. पहिली स्पर्धा आपण पाहतो हंगामामधील आणि 3 वर्ष आपण बघितलं तर पहिली स्पर्धा मान संपादन त्यांनी केलेला पहिली स्पर्धा आयोजित करण्याचा यावर्षी देखील पहिली स्पर्धा त्यांच्याच माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली होती. नक्कीच त्यांच्या स्पर्धेमध्ये अल्पेश गायकवाडसाठी नेहमीच त्यांचा कॉल असतो. अजित भोईर यांना सन्मानित केले गेले आणि होणे आता मात्र पुढील सामन्याकडे पहिल्या फेरीमधील शेवटचा सामना जमसोबा पिंपळास विपक्ष निश्चितपणे अंजुर या 2 संघांमध्ये. दरम्यान गोल्डन कल्पेशजी म्हस्के साहेबांची उपस्थिती आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते आणि त्यांचा यथोचित सन्मान रोशन गायकवाड जे अल्पेश गायकवाड यांचे काकाश्री आहेत त्यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान इथे करणार आहोत. कल्पेशजी म्हस्के साहेब आपण बघतो ज्यांच्या अर्धांगिनी प्रथम नागरिक विद्यमान सरपंच आहेत या गावच्या आणि आपण बघतो गोल्डन मॅन उद्योगपती कल्पेशजी म्हस्के या साहेबांचा सन्मान आपण इथे संपन्न करत आहोत. त्यांची बहुमूल्य उपस्थिती आणि त्यांचं मोलाचं सहकार्य देखील या स्पर्धेमध्ये आम्हाला लाभलेलं आहे. आर्थिक सहकार्य आम्हाला पुरवणाऱ्या आपण पाहतो आणि त्यांचा यथोचित सन्मान इथे केला जातो. माहिती देणारे उद्दार शालतानंतर प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि आकर्षक सन्मान चिन्ह देऊन येताना सन्मानित केलं गेलं आहे. हजरत भाई यांची देखील मोलाची उपस्थिती या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते आणि त्यांचा देखील सन्मान आपण करणार आहोत. आपण पाहू शकतो या स्पर्धेमध्ये त्यांनी देखील आपला बहुमूल्य वेळ दिलेला आहे आणि हजरत भाई यांना देखील आपण इथून सन्मानित करणार आहोत. आपण पाहू शकतो त्यांचा देखील सन्मान इथे केला जातोय. शॉल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित केले जाते. आपण पाहू शकता त्यांची देखील मोलाची उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि सन्मान त्यांचा इथून केला जात आहे. प्रशांत गायकवाड येतो बॉलिंग ट्रॅकवर वैयक्तिक पहिला आणि संघ पहिले षटक त्यांच्यासाठी. संकेत मनेरा आणि संकेत मनेराच्या बॅट मधून पहिलाच पलटी शॉट स्विच हिट ऍक्च्युली निघून जाते 5 वरून सीमापार. किल्ला आपण पाहतो षटकाराने स्वतःच संघाचं अकाउंट त्यांनी ओपन केलेलं आहे. संकेत मनेरा विथ प्रतीक पाटीलच्या नावे देखील अर्धशतक आहे. ज्यापासून बरोडी चषक जो किल्ला गेला होता त्या स्पर्धेमध्ये त्यांनी अर्धशतक झळकलं होतं आणि त्या स्पर्धेमध्ये सर्वोच्च सांघिक धावसंख्येचा विक्रम देखील अंजू संघाने नोंदवला होता. इथे मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न मात्र चिनू होतो मेडिकल रिझर्व्ह मध्ये आणि विकेटचा पतन पहिला फलंदाज पहिला हादरा बसतो संकेत मनेराच्या रूपाने निश्चित एक अंजुर हा झेल पकडला जातो आणि पहिला फलंदाज इथे मात्र बाद होताना झेलबाच्या रूपाने संकेत मनेर यांनी सुरुवात चांगली केली होती. षटकारांनी त्यांनी स्वतःचा संघाचा अकाउंट ओपन केलं होतं त्यानंतर आणखी एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता तो मात्र झेल देऊन बाद झालेला आहे. न्यू बॅटर आता मात्र मैदानामध्ये पाहायला मिळतो. तिसऱ्या क्रमांकावर निश्चित एक अंजू संघाकडून दिशान पाटील पाहायला मिळतोय.
इथे मात्र शिपळून खेळण्याचा प्रयत्न, फाईन खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र वेग भन्नाट पाहायला मिळतो. वेगवान चेंडू प्रशांत गायकवाड ज्याने पहिल्या चेंडू षटकार खेळच केले होते आणि त्यानंतर मात्र आपण पाहतोय त्यांनी कमबॅक देखील करून दाखवलेला आहे. आपल्या होम ग्राउंडवर खेळताना जयमोसोबा पिंपळा संघ आपण पाहतोय. पहिल्या फलंदाज संकेत मनेरा बाद झालेला आहे. सध्या मैदानामध्ये प्रतीक पाटील आणि दिशांत पाटील ही जोडी पाहायला मिळते. इथे करारा ऑपराचा फटका अगदी मैदानात घासत पुसत चाटत चेंडू निघून जातो. वार्ड ऑफ लॉंग ऑफ रिझर्व मधून सीमा पार 4 धावांचा चौकार. सुरेख फटका निशांत याच्या बॅट मधून प्रशांतच्या विरुद्ध हा फटका त्याने केलेला आहे आणि चौकाराने स्वतःचा अकाउंट देखील ओपन करताना संघाची धावसंख्या पोहोचलेली ती 2वी रँकमध्ये 10 वर. लॉफोटा चेंडू समोर खेळला, यावेळी मात्र गॅप स्वतः नाही. बेटा फ्रिजन मध्ये चेंडू अडवला गेला, मात्र रनआउटची देखील संधी होती. एक सिंगल रन्स पूर्ण संघाची धावसंख्या पोहोचते 11 वर. अकरा धावा आपल्याकडे झलकले गेले आपण पाहतोय. आता स्ट्रायकर एंडला प्रतीक पाटील इंदाजमध्ये ज्या अर्धशतके झलकवले गेले त्या अर्धशतकामध्ये प्रतीक पाटील याच्या देखील अर्धशतकाचा समावेश आहे. अर्धशतकवीर आता मात्र स्ट्रायकर एंडला सज्ज होताना इथे मात्र चांगल्या चेंडू चालले. चांगल्या चेंडूने या षटकाची देखील समाप्ती. पहिल्या षटकात समाप्ती तर न्यू सिंधुदुर्ग अंजुम संघाची धावसंख्या पाहायला मिळते ते 1 बाद धाव प्लेकर 11 धावा. एक फलंदाज बाद 11 धावा आणि एका षटकाची समाप्ती. नेल्सन फिगर सध्या आपण स्कोरबोर्डवर पाहतोय. यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळेल 4वा मानकुडी पक्ष या सामन्याचा विजय संघ निखिल माली यांना विनंती असेल आपण व्यापार आपल्या देखील दत्तवा स्पोर्ट्स पिंपळ संचित दत्तवा चषक 25-26 मध्ये हार्दिक स्वागत आहे. कालचा दिवस जे खबरे वेले संघाच्या नावे राहिला होता, ज्याने पहिल्या सेमीफायनलमध्ये जरीमरी अलिमगड संघाला पराभूत केला होता. आणि आता मात्र आपण पाहतोय आजचा हा दिवस कुठल्या संघाच्या नावे राहतोय, या पूल मधून कुठला संघ क्वालिफाय करेल. नेकरा पिंपळ संघाने आज दुपारच्या 17 पर्यंत 2 सामने जिंकले. अतिशय चांगली कामगिरी त्यांची पाहायला मिळाली आहे. शिवदास कामनकर होते बॉलिंग ड्रायव्हर. पिंपल्स प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी त्याची राहिली होती. याच मैदानावर उत्कृष्ट प्रदर्शन त्याचं पाहायला मिळतं आणि त्याच्याच हातामध्ये चेंडू आता मात्र सोपवला गेला. दुसऱ्या षटकाची जबाबदारी त्याच्यावर सोपवली गेली आहे. दुसऱ्या षटकासाठी तो सज्ज झालेला आहे. शिवदास कामनकर बॉलिंग ट्रॅकवर. सामन्यावर फलंदाज दिशांत पाटील. लॉफला चेंडू समोर खेळला, चेंडूला शतरक्षक डीप मधून चेंडूपर्यंत पोहोचतोय. चांगलं शतरक्षण रोहन पाटील पंटा करून पाहायला मिळते. फक्त एकच धावगणीची संधी मिळेल फलंदाजांना. एका धावेपेक्षा अधिक नाही. या एका धावेने संघाची धावसंख्या पोहोचते 12 वर. जे खबर वेले संघ या अगोदरचा अंतिम फेरीमध्ये दाखल झाला आणि गेल्या वर्षी 12 डिसेंबर या दिवशी त्यांनी या मैदानावर चषक देखील उंचावला होता. स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव फलंदाज पूर्ण करतात. कोलमॅन भावेश पाटीलची जर्सी क्रमांक देखील 12 आणि या 12 डिसेंबरला गेल्या वर्षी जे खबर वेले संघाने याच मैदानावर आपल्या विजेतेपदाचं अकाउंट देखील खोललं होतं. तो संघ या स्पर्धेमध्ये देखील आता मात्र अंतिम फेरीमध्ये दाखल झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू टर्न केलेल्या चेंडूला क्षेत्ररक्षक तिथे सज्ज. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. देवेंद्र ठाणगे सन ऑफ तानाजी आणि इथे मात्र विकेटचा पतन. फलंदाज बाद धावची चुरबाने.
ज्यांनी 6 धावांचं योगदान दिलं त्याने नुकतंच बाद झालेलं या फलंदाज दिशान पाटील ज्यांनी 7 धावांचं योगदान आपल्या संघासाठी दिलेलं आहे. दुसरं षटक मार्गस्थ या शिवदास कामनकर दुसरं षटक त्यांना पाहायला मिळत आहे. शिवदास कामनकर बॉलिंग ट्रॅकवर तर शिवदास कामनकरचा सामना करत फलंदाज पार्थ नाईक. खोला टाकलेला चेंडूवरती खोला टाकलेला चेंडू होता. क्षेत्ररक्षक तिथे सज्ज रोहन पाटील इथे देखील फक्त एकच धावण्याची संधी मिळाली फलंदाजांना. एका धावापेक्षा अधिक नाही. चांगले क्षेत्ररक्षण रोहन पाटीलच्या माध्यमातून लॉंग ऑन रिझल्टमध्ये पुन्हा एकदा केले जाते. धावसंख्या स्कोर पाहायला मिळते ते 15 धावा. प्रिन्स मिलच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण केले जाते. रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र वेग भन्नाट वेगवान चेंडू आणि पडल्यानंतर थोडंसं खाली देखील व्हायला होता. चांगली गोलंदाजी शिवदास कामनकर करताना पाहायला मिळते. एक षटकाराने एक चौकाचा अपवाद वगळला पहिल्या षटकामधील तर या षटकामध्ये पूर्णपणे जखडून आणि या पकडून ठेवलेल्या फलंदाजांना चांगली गोलंदाजी त्या शिवदासच्या माध्यमातून पाहायला मिळते. पुन्हा एकदा स्विंग अँड मिस ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. एक सिंगल रन्स दरम्यान सुनील म्हस्के यांचे इथे आगमन होतं आणि त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. वेलकम सुनीलजी म्हस्के, आपलं हार्दिक स्वागत आहे दत्त उर्बा स्पोर्ट्स पिंपळा संयोजित दत्त उर्बा चषक 2025 मध्ये. मी मगाशीच उल्लेख केला होता या की जग आपला वेल संघ अंतिम फेरीमध्ये पोहोचलेला आहे आणि गेल्या वर्षी याच मैदानावर जॉनमन पिंपळा संयोजित आयोजनचे पाहायला मिळत होतं. त्या स्पर्धेवर नाव खोलं होतं जग आपला वेल या संघाने 12 डिसेंबर आणि आपण बघितलं तर भावेश पाटील कोळम यांचा ज्येष्ठ नंबर देखील 12 होता आणि 12 डिसेंबर या दिवशी गेल्या वर्षी जॉनमन पिंपळा चषकावर नाव जग आपल्या वेल संघाने खोलं होतं आणि तोच संघ या स्पर्धेमध्ये आता मात्र अंतिम फेरीमध्ये पाहायला मिळेल. त्या संघाने काल जर्मनी आलिमगड संघाला पराभूत करून फायनलमध्ये धडक मारलेली आहे. जय खबरे वेल संघ फायनलमध्ये पोहोचलेला आणि निकडे पिंपळे संघ सेमीफायनलमध्ये पोहोचलेला आहे. यामध्ये विजेता संघ आपल्याला चौथ्या मानकुळी लढताना पाहायला मिळेल आणि त्यामधील विजेता संघ सेमीफायनलमध्ये निकडे पिंपळे संघाशी लढताना पाहायला मिळेल. 2 षटके समाप्तीनंतर धावसंख्या 16. आजची सरासरी रोहन पाटील बॉलिंग मार्कवर आतामध्ये सज्ज होताना आपण सामना पाहतो. या निस्थितीला कमजोरी विपक्षच्या जय मनसुबा पिंपळा या 2 संघांमध्ये यंदा जगामध्ये सर्वोच्च सांघिक धावसंख्येचा जो विक्रम आहे तो निस्थितीने कमजोर संघाचे नाव आहे. कारण याच संघाने आपण जर बघितलं तर 4 षटकामध्ये तब्बल 94 धावा कोरून करण्याचा विक्रम प्रस्थापित केलेला आहे. काउंटर फुलचा फटका येतो मध्ये स्लिप होतो स्पीड होतो. या गोलंदाज रोहन चेंडू डिलिव्हर केल्यानंतर दरम्यान 1 धाव फलंदाज पूर्ण करतात आणि या एका धावने संघाची धावसंख्या पोहोचलेली या 17 चेंडू डिलिव्हर केल्यानंतर थोडसा घसरताना पण पाहिलं होतं गोलंदाज रोहन पाटीलला. रोहन पाटील बॉलिंग ट्रॅकवर सामना फलंदाज पार्थ नाईक. याला मात्र सरळ बॅटने फटका केलेला आहे. क्षेत्ररक्षक तिथे कुठल्या प्रकारची चूक नाही आणि आणखी एक फलंदाज जावे गेला डगरच्या अस्त्राला.
इथे मात्र 20 मध्ये चेंडू येतो. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. मित्रांनो अंडर 25 मेगा ब्लास्ट आपल्याला पाहायला मिळेल. आळेगाव स्पोर्ट्स व जहारी क्रिकेट संघ रांजणी आयोजित सुर्गीय लीलाबाई पाटील स्मृती चषक 2026 आयोजन. ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल नवीन वर्षामध्ये 16 जानेवारी ते 18 जानेवारी. ही स्पर्धा पाहायला विसरू नका. या स्पर्धेमध्ये खास आकर्षण प्रथम पारितोषिक 50,000, द्वितीय पारितोषिक 25,000 आणि तृतीय पारितोषिक 10,000. तर मालिकावीर बेस्ट बॅटर आणि बेस्ट बॉलरसाठी देखील आकर्षक पारितोषिक असणार आहेत. तर स्वर्गीय लीलाबाई पाटील स्मृती चषक 2026 आयोजन आपण पाहणार अंडर 25 मेगा ब्लास्ट आपण पाहणार आहोत रांजुला मैदानावर. यावेळी मात्र स्टोपाडून हा फटका खेळलेला चेंडू निघून जातो सीमा पार. 6 रनसाठी षटकार. अगदी हा फटका हाताला चटका देणारा होता. पहिल्या दिवसापासून ऐकतोय. इथे मात्र यॉर्करचा चेंडू अगदी खोतून काढण्याचा प्रयत्न. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जातोय. अंडरआर्म थ्रो आणि इथे आपण पाहतोय सुखरूप आपल्या क्रीज मध्ये पोहोचूया फलंदाज. 2 धाव फलंदाजांनी पूर्ण केल्या. धावसंख्या 27. 27 धाव आपल्याकडे पाहायला मिळतात. शेवटच्या षटक मार्गस्थ असताना दर्शन माली बॉलिंग ड्रॅगवर राटा मोड स्टंप गोलंदाजी करताना काट करण्याचा प्रयत्न येते. मात्र दिशेमध्ये भरकट आणि गोलंदाज पंच दिनेश भांबरे सरांचा इशारा वाईट येते. आव्हान तथा वाद स्वरूपाने धावसंख्येमध्ये या आव्हान तथाने भर पडते. धावसंख्या 28. आपण बघा शेवटचं षटक मार्गस्थ आहे. आपण सामन्यामध्ये या पहिल्या फेरीमध्ये शेवटचा निश्चित अंजुर विपक्ष जमसोबत पिंपळास या 2 संघामध्ये
होंडाचा चांगला फटका, मात्र क्षेत्रक्षक डीप मध्ये सज्ज आहे, मात्र त्याच्याकडून चूक आणि चुकीला माफी नाही. चेंडू निघून जाते सीमा पार. 1-4 चौकार. संघाच्या धावसंख्या होते आकार. धावसंख्या 4 ने वाढून होते. धावकर 32 धावा. 32. हो 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 हवाई फायर आणि हा चेंडू निघून जाईल सीमाच्या बाहेर. वॉट शॉट. चेंडूचा अगदी लिंबू बोलवताना आपण बघतो फलंदाज प्रतीक पाटील ज्याच्या नावे अर्धशतक देखील यंदाच्या अंगामध्ये पाहायला मिळत आहे. आणि त्या इनिंगमध्ये त्यांनी ज्या अर्धशतक झळकलं होतं त्याच इनिंगमध्ये या संघाने तब्बल 94 धावा देखील कुठून काढल्या होत्या. ग्रामीण क्रिकेटमधील विक्रम सर्वोच्च सांघिक धावसंख्येचं याच संघाच्या नावे. त्याच्याच बॅटमधून हा षटकार पाहायला मिळतो. दसकत दम दाखवताना प्रतीक पाटील आणि संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते. ते वेगाने वाढून झालेली ती 38 धावा. 38. शेवटचे षटक आणि शेवटच्या षटकामध्ये शेवटचा चेंडू. दर्शन माली बॉलिंग बॅकवर राईट आर्म उर्ध्व स्टंप गोलंदाजी करताना. बॅकहँड डिलिव्हरी आपण पाहतो. मिड रिझर्व मध्ये चांगली क्षेत्रक्षक सनप तानाजी देवेंद्र फानकेकडून मात्र थोड तेवढा चांगला नाही. धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. मात्र इथे 2च धावा. तिसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात फलंदाज धावचित्र अशा प्रकारे निर्धारित 4 षटकांचा खेळ इथे समाप्त. 4 षटकामध्ये निसर्ग अंजुम संघाने धावपैकी 10 जगले. तर एकूण 1 शॉटचा इशारा मला वाटतं मंजूर करून चेक करण्यासाठी. स्कोरलेग पंचांनी नक्कीच तिसऱ्या पंचाची मदत घेतलेली आहे. 2 धाव पूर्ण केल्यात की नाही पाहायचं आहे. पंच प्रल्हाद पाटील सरांना. तर पुढील इनिंग मध्ये आपण आवाज ऐकूया व्हायसअप मानकोळी कालीराम केनी सरांचा. वेलकम कालीराम केनी सर. आपल्या कॉम्प्लेक्स मध्ये हार्दिक स्वागत आहे. आमचे मुख्य गेस्ट आहेत, मात्र त्यांचा आवाज देखील आपण समोरच्या कक्षामधून ऐकणार आहोत. हॅलो, धन्यवाद सुभाष धुमाळ सर, सुनील पवार. मित्रांनो, आपण पाहतो दत्तकृपा स्पोर्ट पिंपळा संयोजित दत्तकृपा चषक 2025 हा स्पर्धेचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातून पहिल्या फेरीचा चौथा सामना मैदानामध्ये सुरू आहे. सिद्धिविनायक अंजूर विपक्ष जय म्हसोबा पिंपळास. या सामन्यातून विजेता संघ चौथ्या मानकुळी संघाबरोबर खेळणार आहे. केस पंच प्रल्हाददादा पाटील, त्यानंतर दिनेश भांबरे आणि राजेंद्र पाटील सर. अतिशय चांगली स्पर्धा आपण पाहतोय. दत्तकृपा स्पोर्ट पिंपळास च्या माध्यमातून वृक्षणदादा गायकवाड, अल्पेश गायकवाड यांची देखील या स्पर्धेसाठी अपार मेहनत या क्रीडानगरीमध्ये शुभ आगमन झालेलं आहे. पिंपळास गावचे शाखा प्रमुख आणि तुफान पिंपळास सिनियर 40+ संघाचे करता धरता शिवाबाई म्हात्रे आपण मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे. कल्पेशजी मुस्के देखील आपल्या मान्यवर कक्षामध्ये आहेत. कालवंदारा नक्की तुफान पिंपळास 40+ संघाचे एक सिनियर खेळाडू. त्यानंतर आमचे रमेशदादा पाटील आणि संपूर्ण दत्तकृपा स्पोर्ट पिंपळास सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. विजयाचं लक्ष्य 41 धावांचं. जय म्हसोबा पिंपळास. बघूया घरच्या होम ग्राउंडवर 41 धावांचं आव्हान. सिद्धिविनायक अंजूर टीम
चला लगेच फलंदाज देखील पाठवायचे आहेत. न्यू एकविरा पिंपळनेर संघाने देखील पहिल्या सत्रावरील 2 विजय संपादन केले आहेत. चला फिल्डिंग लावलेली आहे. या सामन्यासाठी पंच जिसे फॉर्मेटची स्पर्धा अजित भोईर चौथ्या मानकुली संघाचे संघनायक अजित भोईर. नक्कीच अजित भोईर आपण स्कोरलेग पंच म्हणून मैदानामध्ये जायचं आहे. प्रल्हाद दादा पाटील यांचा आपल्याला कॉल आहे. अजित भोईर आपण दिनेश बांबरे यांच्या सोबत सामन्यासाठी मैदानामध्ये स्कोरलेग पंच म्हणून उतरायचं आहे. धन्यवाद. चला सामन्याला सुरुवात करूया. जिसे फॉर्मेटची अतिशय चांगली स्पर्धा सिद्धिविनायक अंजूर आणि जय मसोबा पिंपळास. धन्यवाद अजित भोईर. एकेचाळीस धावांचं लक्ष्य आहे. अतिशय चांगलं मैदान पिंपळास गावचे आन बान शान तलाव मैदान पिंपळास. आणि या मैदानावर दत्तकृपा स्पोर्ट पिंपळास आयोजित आपण दत्तकृपा चषक 2025 चा दुसरा दिवस पाहतोय. सलामीर जोडी मैदानामध्ये आलेली आहे. रोहन आणि सचिन. बघा आज याच परिसरातील एक टीम न्यू एकविरा पिंपळनेर 40 धावा झालेत. ऑनफिल्ड अंपायरचा निर्णय कायम असेल, कारण की आपल्याकडे लाईव्ह टेलिकास्ट साफ सूत्र न दिसल्यामुळे प्रिन्स मूवीज च्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. चला सामन्याला होते सुरुवात. 40 धावा झाल्यात. 41 धावांचं लक्ष्य आहे. रोहन पाटील आणि सचिन ही जोडी जय मसोबा पिंपळास 41 लक्षाचा पाठलाग करताना गोलंदाज आहे. यज्ञेश कोहली एक यंगस्टर गोलंदाज है. सिद्धिविनायक अंजूर टीम पहिला चेंडू यज्ञेश कोहली पिंपळास गावाच्या टोकाकडून पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हरचा पहिला चेंडू. यज्ञेशचा रनअप मध्ये कुठेतरी वारंवार आपल्याला चुकी पाहायला मिळते. 10.25च्या सरासरीनं 41 धावांचं आव्हान आहे जय मसोबा पिंपळास टीम समोर. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न होता रोहन पाटीलचा. चांगला चेंडू. पहिला चेंडू डायरेक्ट आलाय. सिद्धिविनायक अंजूर टीम ओम साई दाबा संतोष कोहली ओम कोहली फाईन टीम. इथे पापडांचा वापर जरूर केला होता. चेंडू अगदी शॉर्ट थर्डमॅन गली क्षेत्रामध्ये अडवलाय. बॅटकट होती. एक सिंगल धाव रोहनच्या बॅटमधून. दुसऱ्या चेंडूवर एक सिंगल धाव घेऊन जय मसोबा
पिंपळा संघाच्या फलकावर धावांचा सरगणेश होतोय. जीसीए फॉर्मेटची स्पर्धा दत्त कृपा स्पोर्ट पिंपळास आयोजित दत्त कृपा चषक आपण पाहतोय. चेंडूला कंट्रोल पूलचा फटका आहे. झेलची शक्यता होती. शॉर्ट फाईन लेग रिझन मध्ये क्षेत्ररक्षक जरूर होतं मात्र झेल कलेक्ट करता आला नाहीये. इथे सचिन ने देखील एका धावेने आपला अकाउंट ओपन केलंय. 3 चेंडूमध्ये 2 बनवायचे. 24 चेंडूमध्ये 41. उभ्या चालू सामन्यातून विजेता संघ आणि चौथ्यावा मानकोली दुसऱ्या फेरीचा दुसरा सामना. हा फटका अतिशय चांगला आपण पाहतोय. अप्रतिम चेंडूला पाठवला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या बाहेर षटकार. सहा धावेने संघाची टोटल 8 वर जाऊन पोहोचले. पहिला चेंडू जरूर दौडाला. त्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या चेंडूवर सिंगल आणि चौथ्या चेंडूवर हा षटकार ठोकून धावसंख्येला भरती दिलेली आहे. इथे अतिशय चांगली लाईन अँड लेंथ. वेग चांगला आहे. गती देखील चांगली पाहायला मिळाली. दिशा चांगली. नक्कीच रोनितला या चेंडूवर बीट केला आहे. यज्ञेश कोहलीनं कमबॅक केलाय षटकार खाल्ल्यानंतर. 5 चेंडूमध्ये 8 आलेत. प्रति ओव्हर 10.25च्या सरासरीनं 41 धावांचं आव्हान आहे. जय म्हसोबा पिंपलास घरच्या होम ग्राउंडवर बघूया अंजू टीम समोर. इथे देखील चांगला फटका आपण पाहतो. अगदी लॉफ्टेड शॉट आहे. चेंडू गेलाय अगदी लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर चौकार. अकरावर तर सचिन 1 वर. हा जुने चेंडू फेकी करा. 1 ओव्हर 12 म्हणजे सरासरीपेक्षा जास्त धावा जरूर पहिल्या ओव्हरमध्ये आलेत. आणि खास करून रोहन चांगली फलंदाजी करतोय. 5 चेंडूमध्ये 1 षटकार 1 चौकार 1 सिंगल आणि 2 डॉट अशा 11 धावा रोहनच्या बॅटमधून आलेत. तर सचिननं 1 चेंडू खेळलाय आणि 1 वर खेळतोय. बिनबाद जिंदाबाद 12 धावा. सुरुवात चांगली आहे जय म्हसोबा पिंपळास टीमसाठी. प्रति गोलंदाज दीपेश कोहली ओव्हर नंबर 2. सुरेख लेंथ आपण पहिली चेंडूला अगदी 20 मध्ये केलं. डीप मधून क्षेत्ररक्षक चेंडूला उचलतात. सचिनच्या बॅट मधून ही सिंगल धाव. धावसंख्या 13. रोहन पाटील चांगली फलंदाजी करतात. 5 चेंडूमध्ये 11 वर रोहन आणि 2 चेंडूमध्ये सचिन. मस्के 2 वर. 7 मध्ये 13 आलेत. 24 मध्ये 41 बनवायचे आहेत. P1चं पहिला ओव्हर
यज्ञेश कोहलीनं कंप्लीट केलाय. 12 धावा दिले होते. बॅटकट आहे. एक सिंगल धाव. सिंगलनं धावसंख्या झाली होती 14 धावा. रोहन 12 वर, सचिन 2 वर, 8 मध्ये 14. अतिशय चांगली स्पर्धा दत्तकृपा स्पोर्ट आयोजित दत्तकृपा चषक 2025 जिसे फॉर्मेटची स्पर्धा प्रिन्स मूवीच्या माध्यमातून स्पर्धा कव्हर केली जाते. दीपेश कोहली, क्या बात आहे. चेंडू पडल्यानंतर काहीसा खाली राहिला होता. इष्टीरक्षकाला चेंडू घाबर करता आला नव्हता. 22च्या सर्वात सिंगल धाव. धावसंख्या 15 वर पोहोचलेली आहे. पहिल्या 9 चेंडूमध्ये 15 आणि आता उर्वरित 15 मध्ये अजूनही पाहिजेत 26 धावा. 15 चेंडूमध्ये 26चं समीकरण बाकी आहे. 9 मध्ये 15 आलेले आहेत. कमी गतीने चेंडू टाकला. अतिशय चांगला हुशार गोलंदाज आहे दीपेश कोहली. चांगली गोलंदाजी ओव्हरमध्ये आपल्याला पहिले 4 चेंडूवर तरी पाहायला मिळते. यज्ञेशनं पहिल्या ओव्हरमध्ये 12 दिल्या तर दुसऱ्या ओव्हरमध्ये दीपेश कोहलीनं 4 चेंडूमध्ये फक्त 3 धावा दिलेत. अतिशय चांगला फटका. इनसाइड आउट खेळले. चेंडू चाललाय डीप सुपर कव्हरला. सीमा पार चौकार. जोडलेले आहेत. रोहन चांगला फलंदाजी करतोय. पाच ओव्हरचे सामने आहेत म्हणजे नक्कीच जिथून 4 ओव्हरचे आहेत. फटका चेंडू मध्ये अगदी गोलंदाज. क्या बात आहे. जबरदस्त प्रयत्न होते दीपेश कोहलीचे. जवळजवळ 50% झेल त्यांनी कंप्लीट केला होता. अतिशय चांगले प्रयत्न. असे झेल गोलंदाजासाठी खूप कठीण असतात. मात्र प्रयत्नाने अगदी 100% गुण द्यावे लागतील. नक्कीच पहिल्या 12 मध्ये 20-21 धावा आलेत आणि आता उर्वरित सुभाष धुमाल सर, सुनील पवार, काल आपण साहिल शेळकेचा देखील आवाज ऐकलात. अल्पेश गायकवाड यांच्या प्रेमा खातीर अगदी या स्पर्धेला आमच्या भिवंडी तालुक्यातील बरेचशा समालोचकांनी हजेरी लावलेली आहे. सर्वांचं खूप खूप स्वागत. दत्तकृपा स्पोर्ट पिंपळाच्या वतीनं वृक्षणदादा गायकवाड, अल्पेश गायकवाड आणि त्यांची संपूर्ण टीम दत्तकृपा स्पोर्ट पिंपळास या स्पर्धेसाठी मेहनत घेताना पाहायला मिळते. 2 ओव्हर 21 आणि आता 2 ओव्हरमध्ये अजूनही शिल्लक आहेत 20. जय मसोबा पिंपळास संघाचा एक ॲडव्हान्टेज आहे की अजूनही कुठला फलंदाज त्यांनी गमावला नाहीये. चांगली भागीदारी आहे. रोहन आणि सचिन पहिल्या 12 चेंडूमध्ये 21 धावा जोडलेत. सुदर्शन पाटील बाला या संघाचा एक खूप जुना खेळाडू. सिद्धिविनायक अंजूर साईडम गोलंदाज आहे. बालाचा अँगल खूप चांगला आहे. 12 चेंडू 20 धावा. ओव्हर नंबर 3. पहिला चेंडू अपील जरूर पाहिली मात्र दिशा चेंडूची ते खराब. दिनेश बांबरे सर वाईटचा इशारा करतात. नक्की सध्या जीसीए फॉर्मॅटमध्ये प्रल्हाददादा पाटील असतील, निकलेश बजाके, दिनेश बांबरे, राजेंद्र पाटील सर,
त्यानंतर अतिश पाटील, देवीदास पाटील आणि संदीप पाटील झून अंदुरकी हे मुख्य पंच आपल्याला पाहायला मिळतात. क्या बात आहे. हा चेंडू डीप मिड विकेट रिझनला खेळला आहे. अगदी चेंडू चाललाय सीमा पार. षटकार. जरीमरे अलिमगर मास्टर 40 क्रिकेट खेळतात. दिनेश भांबरे देखील जवानमन गोवे सिनियर 40 चांगले खेळाडू आहेत. तर निखिलेश भजगे देखील मास्टर 40+ आणि राजेंद्र पाटील चोरोबा 40+ कोण अतिशय चांगले पंच. या भिवंडी तालुक्यातील एक नामवंत पंच म्हणून या पंचांची ओळख आहे आणि सर्वच्या सर्व चांगले खेळाडू देखील आहेत. नवीन 40+ राजेंद्र भजगे असतील, गणेश पाटील ते देखील उत्कृष्ट खेळाडू आहेत. धावसंख्या 30. 11ची गरज आहे आणि हा चेंडू काऊ कॉर्नर रिजनला फटका पोचलाय. पहिल्या विकेटचं पतन इथे सचिन मस्के झेलबाद. मध्ये 30 आलेत आणि आता 9 चेंडूमध्ये अजूनही 11ची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. जय मसोबा पिंपळास टीमला तर या उलट सिद्धिविनायक अंजूर टीमला 9 चेंडूमध्ये या 11 धावा वाचवायचे आहेत. बघूया. पहिला विकेट गेलेला आहे 30च्या धावसंख्येवर. नवीन बॅटर मैदानामध्ये प्रशांत गायकवाड. नऊ चेंडू 11ची गरज. अखेरकार सुदर्शन बालानं एक विकेट आपल्या नावावर कोरलेली आहे. इथून विकेट आणि डॉट चेंडू टाकावे लागतील सिद्धिविनायक अंजूर टीमला, कारण की 9 विकेट आहेत जय मसोबा पिंपळास संघाकडे आणि 9 चेंडूमध्ये त्यांना 11 धावा विजयासाठी बनवायचे आहेत. सुदर्शन. हा चेंडू पुन्हा एकदा चालला अगदी काउकॉर्नर रिझनकडे. एक सिंगल धाव आल्या आल्या प्रशांतनं सिंगलनं आपला अकाउंट ओपन केलंय. संघाचे टोटल 31. 8 मध्ये 10. 8 चेंडू 10 धावा. रोहन पाटील सलामीला आले. चांगली फलंदाजी करतोय. स्लोवर चेंडू इथे दिशा खराब पाहायला मिळाली. दिनेश भांबरे सरांचा इशारा आलाय. वाईट. धावसंख्या 32. आता 8 मध्ये 9 धावा. या अतिरिक्त चेंडू जे वाईट आहेत हे वाईट चेंडू कुठेतरी सिद्धिविनायक अंजूर संघासाठी कठीण चाललेले आहेत. बॅकफुटला जाऊन चेंडूला अगदी स्क्वेअर कट करायचं होतं. इथे सलगचा दुसरा वाईट आलाय. काही बालानं विकेट घेतल्यानंतर कुठेतरी खराब गोलंदाजी. 8 मध्ये 8. 8 चेंडू आणि 8 धावा. अतिशय चांगला फटका आपण पाहतोय. भरपूर शपल क्रॉस झाले होते. चेंडूला खूप फाईन आणि लॉंग लेग शिमारशीकडे खेळलेत आणि हा षटकार आलाय. सात चेंडूमध्ये फक्त 2 धावा. आता सामन्यावर पकड मजबूत केलेली आहे जय मसोबा पिंपळास टीमनं. 7 मध्ये 2. या चेंडूवर सामना फिनिश होईल का? आणि ते नक्कीच अतिशय चांगला फटका आपण पाहतोय. दुसऱ्या धावेसाठी रोहन आपल्या घरामध्ये सुखरूप पोहोचला आणि 3 ओव्हरमध्ये हा सामना जिंकलाय जय मसोबा पिंपळास टीमनं. अभिनंदन अँड हार्ड लक, टफ लक सिद्धिविनायक अंजूर.
सिद्धिविनायक अंजूर टीमचे कॅप्टन आपण अल्पेश गायकवाड यांच्याशी संपर्क साधायचा आहे. या सामन्याचा सामनावीर खेळाडू आणि नक्कीच या सामन्याचा सामनावीर ज्यांनी 41 धावसंख्येमध्ये नाबाद 26 टोकलेत, नाव आहे रोहन पाटील. इज द मॅन ऑफ द मॅच. अभिनंदन रोहन अँड ऑल टीम. जय मसोबा पिंपळास. सुनील पवार सर, आपण टॉस बॉक्स मध्ये पुढील 2 संघादरम्यान नाणेफेकी करायची आहे. सुनील पवार सर, चौथ्या मानकोली आणि जय मसोबा पिंपळास. त्याला कॅप्टन देखील यायचं आहे. सुनील पवार सर, आपण नाणेफेकी कक्षामध्ये उपस्थित राहायचं आहे. तर मॅडमचा पुरस्कार देऊया आपण रोहन पाटील याला, ज्यांनी अप्रतिम उच्च कोटीचं खेळाचं प्रदर्शन केलं. पाहतो आपण जे 3 बक्षीस आहेत त्यामधून जर विचार केला आपण नडोट सर्वप्रथम आपण कालीराम पाटील यांचे शुभ हस्ते देऊया हे मॅन ऑफ मॅचची ट्रॉफी. स्वर्गीय काशीनाथ कचरू म्हात्रे यांच्या समर्थनाने अभिषेक काशीनाथ म्हात्रे यांच्या माध्यमातून स्पॉन्सरशिप झालेली आहे. त्यानंतर देऊया आपण कुछ मीठा हो जाए प्रचिती दिगंबर गायकवाड यांच्या माध्यमातून कुछ मीठा हो जाए हा बॉक्स आपल्याला स्पॉन्सरशिप केलेला आहे. धन्यवाद प्रचिती दिदी. त्यानंतर कोल्ड्रिंक्स आपण देऊया चित्रांश अल्पेश गायकवाड, आयोजक अल्पेश यांचे चिरंजीव कुमार यांच्या माध्यमातून हे स्पॉन्सरशिप केलेले असे 3 बक्षीस आपण पाहतोय. चला पिंपळा टीमचा संघनायक आपण यायचा आहे कारण की वेळ यश मस्के साहेब आमच्या आपल्या शुभ हस्ते आपण निश्चित टॉस करून घेणार आहोत. आपण यायचं आहे टॉस बॉक्समध्ये. यश मस्के साहेब यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करून घेणार आहोत. न्यू सिद्धिविनायक अंजूर टीमचा संघनायक आपण आमचे अल्पेश दादा यांच्याशी संपर्क साधून घ्यायचा आहे. निश्चित रमेश पाटील आणि काळीराम पाटील दादा आपण या आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करून घेणार आहोत. दोन्ही आमचे मान्यवर यांचे शुभ हस्ते टॉस बॉक्समध्ये आपण आहोत. जय मसोबा पिंपलास विपक्ष चौथा युवा स्पोर्ट मानकोंडी दोन्ही लोकप्रिय संघ तर टेनिस क्रिकेटच्या पटलावर पाहतोय आपण. तर पाहतोय की आपण रमेश पाटील साहेब आणि यांची शुभ टॉस करून घेणार आहोत आपण. तेल आले निश्चित जी मागणी होती त्याचा पुरवठा पण झालेला आहे. त्या पाहुण्याने विनंती केली की आपण व्यासपीठावर जाऊन विरोध मानवायचे आहे. जय मसोबा पिंपळास संघ खूप उच्च कोटीचा संघ आहे. निश्चित सातत्याने भिवंडीमध्ये सुद्धा एक बहादर कामगिरी करतात आणि सातत्याने टीमला आपण आता मात्र आउट ऑफ भिवंडीच्या बाहेर कमी पाहतोय. याचं सर्वात महत्त्वाचं कारण काय, पिंपळास गावामध्ये कुठल्याच क्रिकेटपटूची कमतरता नाही आहे तरी पण थोडंसं आपण आउट ऑफ भिवंडीच्या बाहेर कमी दिसत. काय कारण आहे? सध्या आमचा आउट ऑफ फॉर्म आहे. 7 मॅच घेऊन आम्ही पहिली मॅच आज जिंकले आणि तिथं कबूल केलं की 7 मॅचेस मध्ये पहिला विजय संपादन केला. खूप खूप गोडगोड शुभेच्छा. नाणेफेकीचा कॉल जिंकलेल्या समोर प्रतिस्पर्धी टीम जर पाहिली आपण एक मोठा संघ आहे, काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण करणार.
थोडक्यात आयोजन अल्पेदादा यांचं आहे, तर तू काय बोलशील अल्पेदाचे यांच्याबद्दल? आयोजन तर खूप सुंदर आहे. त्यांचे आभार मानतो आम्हाला खेळायला संधी दिली इथे. खूप खूप शुभेच्छा. माझ्यासोबत चौथी राजपूत मानकरी टीम जर म्हटलं ओळख देण्याची गरज नाही आहे, पण ओळख देणं गरजेचं आहे. खूप मोठा संघ आहे. नाणेफेक गमावलेली आहे, आता मात्र बॅटिंग करायची आहे. निश्चित बॅटिंग करताना 4 षटकामध्ये कितपत जाण्याचा प्रयत्न असेल? जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू. पहिल्या सामन्यामध्ये मात्र विनीत माळी नव्हता. काय या सामन्यात पाहायला मिळेल? नाही, सेम टीम असेल. खूप खूप शुभेच्छा. तर टॉस बॉक्समध्ये सूचना अशी की नाणेफेकीचा कॉल पाहतो आपण. जो मसुबा तुमच्या टीमच्या बाजून गेले, प्रथम सांगितले की मी क्षेत्ररक्षण करणार. जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये. पिंपलाज गावचे उद्योजक आदरणीय सतीश पाटील दादांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचे. आपलं हार्दिक स्वागत आहे. न्यू सिद्धिविनायक अंजूर तुमचं संगणक आपण आमचे आयोजक निश्चित अल्पेदादा यांची संपर्क साधायचा आहे. आम्हाला वारंवार सूचना मिळते, ती सूचना आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत आहे.